नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 20 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण घरात पूजास्थान का ठेवायचं, त्याचा उपयोग काय आहे आणि अर्पण करण्याचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत. आपण अनेकदा पूजा, नमस्कार आणि अर्पण करतो, पण त्यामागचा खरा उद्देश काय आहे हे समजून घेतलं तर आपली साधना अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. शांतपणे ऐका आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. पूजास्थान म्हणजे काय आणि ते का ठेवायचं? अनेक लोक आपल्या घरात एक छोटंसं पूजास्थान तयार करतात. हे फक्त डेकोरेशनसाठी नसतं, तर आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी असतं. या ठिकाणी बुद्धांची प्रतिमा, काही धार्मिक चिन्ह किंवा पुस्तकं ठेवली जातात. या वस्तू स्वतःमध्ये काही जादू करत नाहीत, पण त्या आपल्याला आठवण करून देतात की आपण कसं जगायला हवं. उदाहरणार्थ, जर तू दिवसभर स्ट्रेसमध्ये असशील आणि अचानक तू त्या शांत मूर्तीसमोर उभा राहिलास, तर तुला लगेच जाणवतं की मी शांत राहू शकतो. त्या प्रतिमेमुळे तुझं मन स्थिर होतं. जसं आपण आपल्या कुटुंबाचा फोटो ठेवतो, कारण तो आपल्याला त्यांची आठवण करून देतो, तसंच पूजास्थान आपल्याला चांगल्या गुणांची आठवण करून देतं. मित्रासारखं सांगतो, पूजास्थान बाहेर नाही, तर तुझ्या मनाला स्थिर करण्याचं एक साधन आहे. आपण मूर्तीची पूजा करतो का? अनेक लोकांना वाटतं की आपण मूर्तीची पूजा करतो, पण खरं तसं नाही. आपण त्या माती, धातू किंवा दगडाला नमस्कार करत नाही. आपण त्या मूर्तीमागच्या गुणांना नमस्कार करतो. उदाहरण, तू फोटो पाहून आई वडिलांवर प्रेम करतोस, पण तू कागदावर प्रेम करत नाहीस, त्या व्यक्तीवर करतोस. तसंच आपण बुद्धांच्या प्रतिमेकडे पाहून दया, शांतता, ज्ञान या गुणांना नमस्कार करतो. जेव्हा तू नमस्कार करतोस, तेव्हा तू स्वतःला सांगतोस, मलाही हे गुण विकसित करायचे आहेत. मित्रासारखं सांगतो, पूजा म्हणजे बाहेरचं नाही, आत बदल घडवण्याचा मार्ग आहे. अर्पण का करायचं? खरा अर्थ, आपण फुलं, पाणी, अगरबत्ती किंवा अन्न अर्पण करतो. पण हे का करतो? बुद्धांना या गोष्टींची गरज नाही. ते आधीच पूर्ण आहेत. मग अर्पण का? कारण अर्पण आपल्यासाठी आहे. आपल्यामध्ये लोभ, चिकटून राहणं, हे माझं आहे असा विचार, हे सगळं असतं. उदाहरण, आपण चांगली गोष्ट स्वतःसाठी ठेवतो, दुसऱ्याला कमी देतो, पण जेव्हा आपण अर्पण करतो, आपण देण्याची सवय लावतो. मन हलकं होतं. उदाहरण, तू कोणाला काही दिलंस, तुला आनंद वाटतो. तसंच अर्पण म्हणजे देण्याची सवय विकसित करणं. मित्रासारखं सांगतो, देणं शिकवलं तर मन आपोआप श्रीमंत होतं. काय अर्पण करायचं आणि त्याचा अर्थ काय? आपण काहीही सुंदर गोष्ट अर्पण करू शकतो, पाणी, फुलं, प्रकाश, अन्न. पण प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. फुलं चांगले गुण, सुगंध शुद्ध वागणं, प्रकाश ज्ञान, अन्न ऊर्जा आणि स्थिरता. पण इथे एक सुंदर गोष्ट आहे. तुला प्रत्यक्ष वस्तू देण्याची गरज नाही. तू मनातही अर्पण करू शकतोस. उदाहरण, तू सुंदर निसर्ग बघतोस, मनात म्हण, हे मी अर्पण करतो. यामुळे तुझं अटॅचमेंट कमी होतं, ॲप्रिशिएशन वाढतं. मित्रासारखं सांगतो, अर्पण म्हणजे बाहेरचं नाही, तर मनाची अवस्था आहे. खाण्याआधी काय करायचं? माइंडफुल ईटिंग. आपण जेवताना लगेच खायला सुरुवात करतो, पण जर आपण थोडा वेळ थांबलो तर खाणं ही साधना होऊ शकतं. उदाहरण, जेवण्याआधी विचार कर, हे अन्न कुणी पिकवलं, कुणी तयार केलं, किती लोकांनी मेहनत घेतली. यामुळे कृतज्ञता येते. आणखी, आपण का खातो? फक्त चवसाठी नाही, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी. जर आपण असं विचार करून खाल्लं, आपण जास्त माइंडफुल होतो, खाण्याचा आनंदही वाढतो. मित्रासारखं सांगतो, जेवण ही सुद्धा एक साधना बनू शकते. शेवटचं मार्गदर्शन, पूजास्थान, अर्पण आणि प्रार्थना या सगळ्या गोष्टींचा खरा उद्देश एकच आहे, तुझं मन बदलणं. जर तू जागरूक राहिलास, देण्याची सवय लावली, कृतज्ञ राहिलास, तर तुझं मन शांत होईल, तुझं जीवन हलकं होईल. हळूहळू तू पाहशील, तू बाहेर नाही, आत बदलत आहेस. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.